आणि जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांच्याकडनं 3 वर्षांच्या पगाराची वसुली केली जाण्याची आता शक्यता आहे। त्यांच्या शाळेतल्या अनुपस्थितीच्या काळातील वेतन वसुली व्हावी अशी शिफारस असलेला अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेला आहे। डिसले गुरुजींनी अमेरिकेमध्ये पीएचडी करण्यासाठी 3 वर्षांची अध्ययन रजा घेतली होती, मात्र यासाठी आवश्यक कागदपत्र सादर न करता ही रजा त्यांनी मागितल्याचा आरोप होत आहे। अधिक माहिती देतात राहुल कुलकर्णी। राहुल, डिसले गुरुजींवरती नेमका आक्षेप काय आहे, आरोप काय आहे आणि कोणत्या कारवाईची शक्यता वर्तवली जाते? ज्ञानदा, डिसले गुरुजींनी 6 जुलैला आपल्या शिक्षक या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ते 8 ऑगस्टला अमेरिकेमध्ये जात आहेत। त्यांचा विजा आणि फुलब्राईटची जी तिथली त्यांची स्कॉलरशिप आहे त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया झालेली आहे आणि तिकडे जाण्याच्या आधीच त्यांनी या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। आपला राजीनामा त्यांनी 1 महिन्याभरापूर्वी दिला। मधल्या काळामध्ये तिथले जे शिक्षण अधिकारी आहेत श्री लोहार हे रजेवरती होते। ते आल्यानंतर त्यांनी माध्यमाला या राजीनाम्याची माहिती दिली आणि त्या पाठोपाठ आता आज अशी बातमी येते आहे की ज्या काळाच्या त्यांच्या कामाचं मूल्यमापन आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालं आणि डिसले गुरुजींना एक मोठा पुरस्कार मिळाला, नेमक्या त्या काळामध्ये डिसले गुरुजी हे उपस्थित नव्हते आणि म्हणून त्यांच्या त्या 3 वर्षाच्या पगारीची वसुली करावी अशा पद्धतीची कारवाई शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे। 34 लाख रुपये साधारणपणे डिसले गुरुजींचा या काळातला पगार होतो। ज्या वेळेला आपण डिसले गुरुजी यांची मुलाखत केली होती त्याच वेळेला हे स्पष्ट झालेलं होतं की डिसले गुरुजी यांची नियुक्ती ही शिक्षण परिषदेकडून डायटवरती झालेली होती आणि त्यांनी त्यांच्याकडचं असलेली सर्व कागदपत्र ही शिक्षण परिषदेलाही दिली होती, जिल्हा परिषदेलाही दिली होती, परंतु ती कागदपत्र त्यांनी मान्य केलेली नाही आहेत आणि म्हणून त्या काळातला जो त्यांचा पगार आहे तो पगार वसूल करण्याच्या भूमिकेमध्ये आता जिल्हा परिषद आहे। जे दिलीप स्वामी हे मुख्याधिकारी आहेत ते सध्या आजारी असल्यामुळं डिसले गुरुजी यांच्या राजीनाम्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही आहे। ते 1 महिन्याच्या नोटीस पिरियडवरती आहेत। त्यानंतर मात्र डिसले गुरुजी यांचा जर राजीनामा मंजूर झाला तर ते सेवेतनं बाहेर येतील, पण जर 34 लाख रुपयाच्या वसुलीची प्रक्रिया सुरू केली तर मग मात्र हा जो लढा आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाईल। कारण माझ्या माहितीनुसार डिसले गुरुजी हे सुद्धा या 34 लाख रुपयाच्या वसुलीला न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतात, कारण त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्र आहेत त्या संदर्भात। मी अगदी हाच प्रश्न विचारणार होते की या सगळ्या कारवाई संदर्भात डिसले गुरुजींची काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? त्यांनी काय भूमिका घेण्याचं ठरवलं आता? डिसले गुरुजी यांच्याशी संपर्क साधला, पण तुर्तास ते नोटीस पिरियडवरती असल्यामुळं माध्यमाच्या समोर येऊन त्यांची काहीही बोलायची भूमिका नाहीये। पूर्वी ते जेव्हा माध्यमाच्या समोर आले आणि त्यांनी काही अधिकारी आपल्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काही तक्रारी म्हणजे आपल्याला लाच मागतात वगैरे अशी माहिती दिली, त्यानंतर त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई झालेली होती, म्हणून तुर्तास तरी त्यांनी बोलायचं टाळलेलं आहे। जर राजीनामा मंजूर झाला तर त्यानंतर ती आपली स्वतःची भूमिका मांडतील, पण ते आता भारतात असणारच नाही। ते आता अमेरिकेमध्ये 8 ऑगस्टला जातील, तिथे त्यांची पीएचडी होईल आणि त्यानंतर फुलब्राईटचा जो काही त्यांचा काळ आहे त्या काळ ते अमेरिकेमध्ये असतील आणि तिथली सगळी त्यांचं जे काही अपग्रेड असेल नॉलेज त्याच्यानंतर ते भारतात आल्यानंतर कुठल्या खाजगी संस्थेमध्ये जाण्याचा सुद्धा विचार करू शकतात अशी माझी माहिती आहे तुर्तास तरी। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांच्याकडनं आता 3 वर्षांच्या पगाराची वसुली होण्याची शक्यता आहे। त्यांच्या शाळेमधल्या अनुपस्थितीच्या काळातली वेतन वसुली व्हावी अशी शिफारस असलेला एक अहवाल जिल्हा परिषदेला चौकशी अहवालामध्ये सादर करण्यात आलाय। शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। या बातमीबद्दलची आपली प्रतिक्रिया काय? म्हणजे डिसले गुरुजींकडनं 3 वर्षातल्या वेतनाची वसुली करण्याचा एक अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर झालाय, तुमची प्रतिक्रिया? याबद्दल मी डिसले गुरुजींशी बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे की 2,500 पानांचा त्यांचा खुलासा आहे तो त्यांनी शिक्षण विभागाला सादर केलाय आणि आता सध्याच्या मर्यादांमुळे न बोलता जेव्हा राजीनामा मंजूर होईल तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी समाजासमोर मांडेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर मला असं वाटतं की आपण ती वाट पाहिली पाहिजे, परंतु मला असं वाटतं की डिसले गुरुजींवरचे आरोप आणि डिसले गुरुजींना एक सामाजिक गुन्हेगार म्हणून पुढे आणणं या 2 गोष्टीतला फरक आपण केला पाहिजे। याचं कारण असं की त्यांच्या ज्या काही तांत्रिक चुका समजा असतीलही त्याच्याबद्दल ते बोलतील, तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे, परंतु एकूणच समाज माध्यमांवर एबीपी वगैरेचा किंवा बाकीच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं डिसले गुरुजींवर ज्या प्रकारची टीका होते आणि हा जणू या महाराष्ट्रातला सर्वात कलंकित शिक्षक आहे अशा पद्धतीने त्यांची जी प्रतिमा निर्माण केली जाते तर ते मला अत्यंत वेदनादायक वाटतं। कारण रोज अशी माणसं महाराष्ट्रातले जागतिक पुरस्कार मिळवतात का? रोज इथल्या शिक्षकांना फुलब्राईट स्कॉलरशिप मिळते का? पण त्यांच्या तांत्रिक चुकांचा इतका मोठा भाऊ करायचा, या व्यवस्थेमध्ये इतके भ्रष्ट व्यक्ती आहेत, अधिकारी आहेत, त्यांची आपण चर्चा करत नाही, परंतु चर्चा फक्त जी चांगली माणसं आहेत त्यांना अगदी सूक्ष्मदर्शकाखाली घेऊन तपासायचं, त्यांना सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे त्यांना दोष द्यायचे
तर हे जे एकूणच आपल्या समाज माध्यमामध्ये, मीडियामध्ये आणि एकूणच सगळ्या वर्गामध्ये जे घडतंय ते मला अत्यंत क्लेशदायक वाटतं. त्यामुळे त्यांच्या तांत्रिक चुका हा मला चर्चेचा विषयच वाटत नाही. डिसले गुरुजींना इतक्या गुन्हेगारी पद्धतीनं उभं करणं आणि जागतिक कीर्ती ज्या माणसाने मिळवली तो माणूस आमच्या व्यवस्थेत राहायला लायक नाही, त्याने ती व्यवस्था सोडून द्यावी अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं हे मला ज्ञानदा जास्त वेदनादायक वाटतं. हेरंब सर, राहुल कुलकर्णी पण आपल्यासोबत आहेत. तर राहुल यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याशी काही बोलायचंय राहुल? हो हो. असं आहे हेरमजी की मी डिसले गुरुजींचा या सगळ्या कामाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करतोय. त्यांच्या तांत्रिक चुकापेक्षा मला त्यांच्याकडे असलेली जी कागदपत्र आहेत ती अधिक विश्वासार्ह वाटतात. व्यवस्थेमध्ये असलेला एक शिक्षक हा इतक्या खालच्या पातळीवरती असून सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं काम करतो. पण तुमच्या आजचा जो लेख जो महाराष्ट्रामध्ये व्हायरल होतोय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणत आहात की रणजित आमच्या व्यवस्थेतून तू चालता हो. तर प्रश्न दोन आहेत माझे की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, आणि दुसरं, महाराष्ट्रामध्ये जे अतिशय उमेदीनं काम करणारे शिक्षक आहेत त्यांना डिसले गुरुजींच्या संदर्भात जे काही सध्या सुरू आहे त्यामुळं त्यांच्या मनोभूमिकेवरती काय परिणाम होईल असं वाटतं? कारण वारे सर हे अलीकडचं उदाहरण आहे, डिसलेच नाही आहेत फक्त. अगदी बरोबर आहे. म्हणजे राहुलने अगदी अचूक मुद्दा उपस्थित केला की वारे गुरुजी, डिसले गुरुजी यांना थोडंसं ग्लॅमर असल्यामुळे त्यांचे प्रश्न पुढे आले. परंतु आजही शैक्षणिक संस्था किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेकडो शिक्षकांनी माझ्याशी, मी असं पूर्वी लिहिल्यानंतर संपर्क करून सांगितलं की प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारचा त्रास होतोय की तुम्ही चौकटी बाहेर जर काम केलं तर तुम्हाला आमच्या व्यवस्थेबाहेर जावं लागेल. आणि म्हणून मी तो जो लेख लिहिला की चांगलं काम करणाऱ्या किंवा वेगळं काम करणाऱ्या माणसाला आमच्या व्यवस्थेमध्ये संरक्षण का मिळत नाही, त्यांच्याकडे आउट ऑफ द बॉक्स पद्धतीने का बघितलं जात नाही. म्हणजे दत्तात्रय वारे यांनी 1 रुपया खाल्ला असं प्रशासनही आज म्हणत नाही. त्यांची फक्त मुद्दा काय, त्यांनी परवानगी घेतली नाही. डिसलेंच्या बद्दल ते काय म्हणतात की त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते, म्हणजे फक्त पत्राचा मुद्दा आहे. म्हणजे तांत्रिक गोष्टींचा एवढा बाऊ करायचा, आणि या व्यवस्थेमध्ये लाखो रुपये खाणारे अधिकारी आहेत. त्यांच्या जर इस्टेटी मोजल्यात या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा, तर अत्यंत भयानक परिस्थिती. आणि यांनी शिक्षकांना नैतिकता शिकवायची. आणि राहुलने जो दुसरा मुद्दा उपस्थित केला तो मला जास्त महत्वाचा वाटतो की मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा एकूणच शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा अत्यंत मलिन झाली होती. परंतु अशा प्रकारच्या शिक्षकांनी एक इतकं चांगलं काम करून महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा सुधारायचा प्रयत्न केला. त्यातून इंग्लिश माध्यमाची काही लाख मुलं महाराष्ट्रामध्ये परत शिक्षण व्यवस्थेमध्ये आली. आणि असं जर एकेका शिक्षकाला टार्गेट करून तुम्ही जर त्यांना नावमेद करणार असाल तर चांगलं काम करणारा शिक्षक तुमचा वारे गुरुजी होईल, तुमचा डिसले गुरुजी होईल. अशा पद्धतीचे वाक्प्रचार शिक्षकांमध्ये निर्माण झालेत आणि या कथा होतात. म्हणून त्या पिंजरामधलं जे शेवटचं वाक्य आहे की माणसं मेली तरी चालतील पण आदर्श टिकले पाहिजे, तर मला असं वाटतं की अशा माणसांना आपण मला हेरमजी एक प्रश्न असा विचारायचा आहे. आता थोडं प्रॅक्टिकल, ठीक आहे, मला प्रॅक्टिकल लेवलचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं एकीकडे झाल्यानंतर व्यवस्थेमध्ये असलेली, म्हणजे शिक्षण क्षेत्रात असलेली मंडळी, अजून तरी शिक्षण मंत्री नियुक्त झालेले नाहीत, पण शिक्षण मंत्री जर कुणी संभावित होत असतील किंवा आता जे काही प्रशासकीय पातळीवरती आलेले नवं मंत्रिमंडळ आहेत त्यांनी, किंवा जे शिक्षक आहेत किंवा या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, ह्या लोकांनी आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कारण डिसले गुरुजी हे काही एकटे नाही आहेत. एक्झॅक्टली, एकदम बरोबर बोलले. म्हणजे पण मला राहुल दुसरं आश्चर्यकारक असं वाटतंय की शिक्षण क्षेत्रामध्ये एक सन्नाटा आहे. म्हणजे शिक्षक संघटना किंवा शिक्षणात काम करणारे व्यक्ती एक तर गप्प आहेत किंवा वारे गुरुजी डिसले गुरुजी कसे चुकले हे तेच मोठ्या उच्चारावाने सांगतायत. हे मला वेदनादायक वाटतं. खरं तर महाराष्ट्र सरकारचे आज जे 2 प्रतिनिधी आहेत त्यांनी डिसले गुरुजींना महाराष्ट्र सरकारच्या वतीने विनंती केली पाहिजे की गुरुजी तुम्ही ही व्यवस्था सोडू नका. कारण जगामध्ये काय इमेज होणार आहे आपली, म्हणजे आज शिक्षण विभागामध्ये जगामध्ये ज्या चर्चा अशी होईल की या व्यवस्थेमधल्या अशा शिक्षकाला ही व्यवस्था सोडून जावं लागलं की ज्या शिक्षकाला जागतिक दर्जा मिळाला होता. आणि मी जसं म्हटलं की इथं फुलब्राईट रोज शिक्षकांना मिळणार आहे का? आज अशा प्रकारचे पुरस्कार रोज शिक्षकांना मिळतात का? तेव्हा इतकी मोठे चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या शिक्षकाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी राजीनामा देऊन बाहेर पडावं. हेरम, आणखीन एक मला प्रश्न विचारा हेरमजी. एक दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्यांनी डिसले गुरुजी यांची चौकशी केली, मी कोणाचं नाव घेणार नाही, अपेक्षा आहे मला की तुम्ही त्यांचं नाव नाहीत घेणार, पण ज्यांनी त्यांची चौकशी केली अशी शिक्षण व्यवस्थेतली जी मंडळी होती मुळात त्यांच्याबद्दल पण खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत. त्याच्याबद्दल तुमच्याकडे आलेली माहिती काय? आणि ही कोण लोक आहेत की ज्यांना डिसले गुरुजींनी केलेले आरोप पटलेले नाहीयेत, त्यांना हे पटत नाहीये की डिसले गुरुजींना जी मिळालेली प्रसिद्धी आहे, त्यांना मिळालेला पैसा आहे, तो पैसा त्यांना आवडत नाही, तर याबद्दलची तुमच्याकडे असलेले इनपुट्स काय आहेत?
अगदी बरोबर आहे. म्हणजे ही ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्तींचा भूतकाळ जर तपासला तर त्या जिल्ह्यातून यांना का दुसरीकडे जावं लागलं, किंवा शिक्षक मान्यता किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांच्याबद्दल ज्या दबक्या आवाजात चर्चा होतात त्याचीही चर्चा झाली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही काचेच्या घरामध्ये राहताय हे पण तपासलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्यापेक्षा कोणी व्यवस्थेमध्ये मोठं झालेलं आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून मला हा जेलसीचा भाग वाटतोय. म्हणजे अगदी चांगले शिक्षक किंवा चांगल्या प्रकारचे शिक्षण देणारे लोक सुद्धा आज डिसले गुरुजींबद्दल अत्यंत वाईट बोलतात की आम्हाला काय बघवत नाही का आमचा एक छोटा सहकारी किंवा जिल्हा परिषदेच्या एका वाडी वस्तीवर काम करणाऱ्या माणसाने, म्हणजे यू कॅन ग्रो, तुम्ही थोडंसं वाढा पण फार फुलायचं नाही, अशी आमची मानसिकता आहे का, हे सुद्धा एकदा तपासून पाहिली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचं ही अत्यंत अपमानकारक स्थिती आहे की आमच्यातलं एक माणूस की मला तुमच्यात राहायचंच नाही, देश बिरान आहे, हे जे जसं ते कबीरांचं वचन आहे, राहना नाही देश बिरान आहे, तर आमचा हा मला तुमची व्यवस्थाच नको, मला तुमच्या व्यवस्थेतून बाहेर जायचंय, या डिसले गुरुजींचा अपमान नाही, तो अपमान आमचा व्यवस्था म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिक आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने डिसले गुरुजींना विनंती करून थांबवलं पाहिजे, असं मला एक शिक्षण क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून वाटतं. महाराष्ट्र सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करायला हवा असं आपलं म्हणणं आहे. आणि जी व्यक्ती शिक्षण क्षेत्रात मोठं काम करून देशाचं नाव उंचावते त्यांना तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवून त्यांची अवघडलेपणाची अवस्था का करायची, अडचण का करायची, हा खरं तर इथला महत्त्वाचा मुद्दा आहे. हेरम सर आणि राहुल दोघांचे आभार सविस्तर माहितीबद्दल, विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.